हे सरपली का थांबे. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. तर गाईज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सकाळ सकाळ गावाकडल्या मुलाला किती काम असते. म्हणजे गावाकडं प्रत्येकालाच असते तसं काम. आता आज मी माझे अनुभवाने मी तुम्हाला सांगणार आहे की किती काम असते. तर आज सकाळची 6 वाजली बरं का. रनिंगला जायचं तिथं असतंच. आता मी तर रनिंगला जात असतो, पण बाकीचं काय माहिती आहे का. पण ते आज तर काही जाणं झालं नाही, कारण की आज मम्मीला बाहेर जायची सकाळ सकाळ. खरं आहे ते सांगतो की त्यामुळे मग गोठ्यावर यावं लागलं मला. गोठ्यावरती हे बघा, अजून मी तर काहीच नाही बरं का केलं. आलो काही इथं येऊन बसले, तेव्हा तिथं झाडायचं राहिलं बरं का. हे बघा इथं शेण टाकायचं राहिले, पण काहीच मी आज ते शेण टाकणार नाही, फक्त गोठ्यातलंच टाकणार आहे. कारण की बाहेरचं टाकलं का लगेचच डबल राडा तेवढाच होतो ना, त्याच्यामुळे डायरेक्ट एक खटी संध्याकाळूनच टाकणार आहे. आणि तुम्हाला दाखवतो की हे बघा, सकाळ सकाळ शिडी घेऊन आलो बरं का घरी येऊन, आणि पाठ बघा कुठं चढली. तिला आम्ही असंच मोकळ ठेवत असतो, बांधतच नाही तर मग आता आपण गाईच गोठा खोलितो. आणि काय हे गाईज, हे असलं काय तुम्हाला ओळखत आहे का? हे बघा पांढरे बो काहीतरी. आणि हे गाईज एवढी तार आहे इथल्या दरवाजासाठी. आणि हे बघा आतमध्ये राडा किती गेलाय आपल्या म्हशीने. हुयू हिला मग मी नीट नव्हतं कारण बांधलं गाईस. त्या गाची झाला पट्टा दोन्ही दाव्याने बांधावं लागत, कारण की लई येड्या करते या गात कशी जेव्हा तोंडा पैसे तोंड घेते. पलीकडल्याच काय अडचण नाही गाईस. ही पलीकडलं टाबार आहे का ते बारका, ते तसंच असतंय, पण ही सुटलेलीच आहे. जाऊ द्या, मी काय करतो त्यांना एक एक करून बाहेर काढतो आणि सपरीत बांधतो. तिकडे कुणी चालली हे सरपली का थांबे. हमजी तिला म्हणून तोंडाची टाक. तुझी जागा तिकडे ना, टाक माघारी काय. मी तुला एक गुण घेऊन जाऊन म्हणता. At the same time the stars blink their eyes. Send me blank postcards. तर गाईज आता सगळे गुरं बाहेर काढले बरं का. तुम्ही दोघायला असेल त्या मधलीने कसला ताण दिला, पण तरी आज मी आवरली. कारण की गाईज मी वरल्या साईड नव्हतो ना, त्याच्यामुळे ती आवरली. नाही तो साली आवरतच नाही, इतकी ताण ती. त्या दिवशी तिकडं पळत होती, ती मोकळं दिसते का तिकडं पळत तिकडं, आणि येतच नाही लवकर इकडं. पण लवकर बांधल्यामुळं जले बांधून. आणि आता गोठ्यातलं शेण टाकू. आणि गाईज एक खुशखबर आहे की गुराईने ह्या का तुम्हाला इथं गावात दिसतंय का? दिसतंय कुठं गावात? नाही ना बघा, दावणी तर दिसत नाही. गुराईनं आज क्लिअर गावात खाल्लंय, थोडंसं वाना पडलं. त्यांच्या मोरात काहीच नाही, नीच्या मोर आहे थोडंसं एवढंसं, त्याच काही नसतंय. पण आज सगळं
खरडून खाल्ले बघा. हा मला गुरायकोनी तेवढीच एकच अपेक्षा होती, गवत सगळं खावा. कारण की गवताच्या तिथं राहिल्या आता 5 ते 6 पेंड्या त्या कापडाखाली. मग तेवढ्या पेंड्या तरी किती दिवस जाते ना. त्याच्यामुळं तिथं शेण भरितो आणि नेऊन टाकतो, म्हणजे आपलं काम होईल. तरी मी बाहेरचं नाही झाडलं बरं का गाईस. तुम्हाला दाखवू का किती किती राहिले हे बघा, ते राहिले बरं का. आणि हे सगळं हे दिसतंय का, थांबा, हे बघा एवढं सगळं गोठ्याचं दारातलं झाडं लागत असतं, त्यांच्या खालचं झाडायचं असते, त्याच्या खालचं. पण आज मी एवढं झाडणारच नाही, कारण की ते झाडायचं म्हणलं की लय उशीर होईल. मला अजून पळा द्यायची. आज 6 वाजले, म्हणजे आता 6:30 वाजता आले असते ना. मग 6:30 वाजल्याच्या नंतर पळा द्यायची ना. कारण की रोज गाईज मी सगळ्या पोराला फोन करीत असतो बरं का. आज तुम्हाला सांगूनच येतो खरं रहस्य. पण आज मी म्हणलं कुणालाच फोन नाही करायचं. मी 5 वाजल्यापासून जागा होतो, पण मी कोणालाच फोन नाही केला. आणि त्याच्यामुळं आज कोणीच उठलं नाही. मग घरी एकाकडेच फोन आला, त्या म्हणला जायची का, म्हणलं बघा बाकीच्या फोनला बघा. मग मी आज कोणाला नाही केला तर कोणीच नाही उठलं, सगळे माझ्या बरोबर झोपत येतं. आता इथं कॅमेरा ठेवतो बरं का गाईज, आणि आपली शेण भरितो. From across the sea, mail them to the wrong address. They'll still find me. गाई शेण टाकून दिले, आता झाडून घ्यायचं राहिले बरं का. हे बघा पहिली कोण झाडायला काहीच नाही, फक्त ही माती नीट करायची बस, काहीच नाही. हे असं तुम्हाला जास्त दिसणार नाही, तुम्हाला लांबून दाखवतो मग बघा कसं दिसतंय इथं. तर फायनली भावांना आता झालं बरं का. तुम्ही तर बघितलं असेल कसं झालंय, पण परत एकदा दाखवतो जर तुम्हाला बघायचं असलं तर. झलक नाही गोटा अख्खा साफ करून बाहेरचं करावं लागतं, पण मी आज बाहेरचं करणारच नाही काहीच. तेव्हा त्यांना एक पिन टाकली तेच खाते, तेव्हा तिची खाल्लो पण किती स्पीडमध्ये खाती बघा. आता हे हाय असंच ठेवणार आहे, ती संध्याकाळून टाकणार आहे मी. आणि आता मी हात धुतो आणि यांना खायला टाकतो, म्हणजे आपलं काम होईल. ते झाडं जास्त आहे अजून पण गाईज, मी झाडणारच ना. But the monkeys, they all read now appearing nowhere. Let's go to the carnival. You can cut me in half. I'll do anything. तर गाईज फायनली आता आपलं सगळं काम झालं आणि तुम्हाला लिहून दाखवतो कसं दिसतंय बरं का. हे झालं झाडाचं राहिल्यानंतर दिसते त्या. करडू कुठे गेलो, शी एकलीच करडू कुठे, त्याचा मोकट होत म्हणून कुठं जातं काहीच. दाखवू त्या दगडाच्या आड लपलं होतं. जाऊ दे, तर आपलं फायनली सगळं काम झालं. आणि आता सूर्योदय पण झालाय. त्या बंड्याच्या डोक्याच्या वर बघा त्या झाडाच तिथं इथं. जाऊ दे, तर काही आता आपलं सगळं काम झालंय. मग आता जर तुम्हाला हा गावाकडचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच गावाकडले व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मी सारखे डेली गावाकडलेच व्हिडिओ बनवत असतो. असले गुरायचे त्याचे कुठं काही हे केलं ते केलं त्याचीच असे. त्याच्यामुळे जर बघायचे असले गावाकडले व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर तुमच्यावाला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला
म्हणजे आपली व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.